काय म्हणाल तुमच्या मित्रासाठी काय म्हणाल? चला ऐकूया या पुढील या सामन्यासाठी आकाश. चालेल कंपल्सरी आपण करणार, पण मी विनंती करतो थोडंसं चहाची व्यवस्था आपण एखादा ग्लास आला चहाचा तो और मजा आएगा. मॅचकडे वळतोय आपण. शंभू राज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतोय. या छोट्या छोट्या मुलांकडे आपण नक्कीच येणार आहोत. स्पर्धेकडे वळतोय. दादांकडे वळूया आपण. दादा खुर्चीमध्ये बसलात, कसं वाटतंय? मस्त वाटतं. क्रिकेटच्या सामन्याचा आस्वाद घेताय काय? मग तुम्ही सुद्धा क्रिकेट खेळलात का तुमच्या वयात? मी खेळलो पण बिस्किट पुढ्यावरती. एकदा टाळे यांच्यासाठी, कारण बिस्किट पुड्यांसाठी त्यांनी क्रिकेट खेळला. आज क्रिकेटला खूप मोठ्या पद्धतीने योगदान आलेलं आहे. काय म्हणाल? खूप छान स्पर्धा रंगते. स्पर्धेच्या आयोजनासाठी काय शुभेच्छा द्याल? स्पर्धेच्या आयोजनासाठी जवळजवळ 2019ला आम्ही सुरुवात केली. मी या ग्रामपंचायतीचा माजी सरपंच आहे. मी पहिल्या वेळेला त्यांना पाण्याचं प्रोत्साहन केलं होतं आणि आता स्वतः आम्ही टीम मालक आहोत. छान. दादांच्या मॅच सुरू करायचं आहे. आपण मॅच चालू ठेवणार आहोत. तिकडे आमचे मित्र आहेत, आमच्या आसरे गावचे मुख्याध्यापक. मॅच चालू ठेवायचे आहे तोपर्यंत. सुंदर डिफेन्सिव्ह शॉट. असं म्हणतात क्रिकेट घडवणारे प्रशिक्षक असतात. क्रिकेट घडवणारे, खेळाडूंना घडवणारे प्रशिक्षक असतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना घडवणारे आमचे शिक्षक असतात आसरे गावचे. तडवी सर आपल्या समवेत आहेत. तडवी सर, आपल्या पंचकृषीमध्ये ही स्पर्धा होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा होते, कसं वाटतंय? खूप आनंद होत आहे. दरवर्षीप्रमाणे इथं ग्रामपंचायत प्रीमियर लीग आयोजित केले जाते. खूप 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 आनंद होते. SSK साऊंड आणि SSK डीजेचे आमचे मित्र आहेत संजय शिंदे. संजोत, काय मग तुझा क्रिकेटवर प्रेम आहे आणि सकाळी तुझ्या शुभेच्छा मी व्हॉट्सअपला बघितल्यात या लीग साठी. काय म्हणतोस लीग बद्दल? खूप छान वाटतंय. 26 जानेवारीच्या सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चला, यहाँ पर आज रुपेश गायकवाड़ हमें खेलते हुए नजर आ रहे हैं. रुपेश गायकवाड़ का बल्ला शिवशक्ति चषक में काफी खूब बोला और एक ऐसा शेर है जो बूढ़ा होने के बावजूद भी अभी भी घास नहीं खाता. अब भी वो खून का प्यासा है गेंदबाजों के. रन बने हैं 5. समीर लांगी, ओहो डिफेंसिव शॉट. इस बार आई लाइन के ऊपर की गेंदें. क्रिकेट में आई लाइन के ऊपर की गेंदों को खेलना इतना आसान नहीं रहता, लेकिन मैं आकाश तारीफ करना चाहूंगा गेंदबाज की, क्योंकि वो कंधे का इस्तेमाल बहुत ही कर रहा है. वो जिस तरह से कंधे का इस्तेमाल कर रहा है, वैसे ये लड़कियां यहाँ पर बैठी है, वो आपके अपने दिमाग का ज्यादा इस्तेमाल कीजिए और पढ़ाई कीजिए. आपको पढ़ाई आगे लेकर जाएगी. टिकटॉक या व्हाट्सएप या इंस्टा की रील्स नहीं. वाव, शॉट बढ़िया, लेकिन गोदी में, जिसे लड्डू कैच कहा जाता है, बटर फिंगर कैच था. फील्डर का नाम सुनील मालूसरे ने क्या छोड़ा, कैच नहीं है तो मैच छोड़ा. और जिस खिलाड़ी ने आरपीएल में चैंपियंस प्रीमियर लीग में कमाल का धमाल मचाया, ऐसे समीर लांगी आसरे गांव के ये सुपूत है, उनका कैच छोड़ा और इस सिंगल के साथ उनको जीवनदान मिला और स्कोर हुआ है. नहीं मतलब नवीन आपला हाय कॉमेंटेटर चालू दे. जतिन सप्रू, मेरा भी सपना है कि भिवंडी में मैं जरूर जाएंगे जरूर. सपना देखना बुरी बात नहीं है. इस बार ऑन साइड पर मोड़ने का प्रयास, काफी हद तक बाहर थी गेंद, लेग स्टिक के बाहर. अंपायर जी ने इशारा किया ये वाइड का, और ये वाइड के साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर 7 पर आता हुआ. पहली ओवर यहाँ पर प्रगति पर है और पहले ओवर में दोनों ही नए खिलाड़ी हैं और नए खिलाड़ी हैं, अनुभवी है उनके पास. और उनका जो चेहरा देखें तो आकाश, देखिए उनके चेहरे पर सनस्क्रीन लगाई है, हमें भी लगानी होगी क्योंकि आपकी तो शादी अब भी बाकी है. यावेळेला पाहतोय चांगला फटका, गॅप मध्ये खेळलेत, मात्र एफर्ट चांगला आहे निरंजन मांगले यांच्या माध्यमातून. डायरेक्ट थ्रो आणि रुपेश गायकवाड बॅक टू पॅव्हेलियन. असं वाटलं होतं की बागेमध्ये फिरतात की काय,
आणि आता मात्र बॅट आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये टेकली नाही आणि रनआउट होऊन तंबूच्या दिशेकडे आता वाटचाल करते रुपेश गायकवाड. पाहतोय नाराज मुद्रेने तंबूच्या दिशेकडे वाटचाल करतोय आणि आता धावसंख्येचा जर का उल्लेख केलं तर धावसंख्या पोहोचली जाते. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय किती धावसंख्या 8 धावा. आवाज द्यावा याला, आवाज का दाबला जातो एवढा. वीरों की हेलो 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 यहाँ पर वीरों की शक्लें हैं, भोली शक्लें वीरों की और खूबसूरत. ओह यहाँ पर आ चुके हैं. समीर के पास रहेगी स्ट्राइक या किसी बल्लेबाज के पास, वो तो अंपायर डिसाइड करेंगे. हेलो 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 ओके. 24 लाइव इवेंट्स पर आप सभी दर्शकों का बहुत बहुत स्वागत है. मैं नीलेश नाइक, मेरे साथ आकाश फाटे, हमारे स्कोरर मित्र रजत लांगी, स्टैटिस्टिशियन राज और विपुल घरत के साथ आप सभी का हार्दिक स्वागत है. पहला विकेट गंवाने के बाद इनायत नंबर 3 रोशन जाधव आए हैं. तीसरे नंबर पर गेंदबाजी मार्ग पर गेंदबाजी करते हुए निरंजन मांगड़े. फुल टॉस ऑन साइड पर बोलने का प्रयास, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड पॉइंट और मिड विकेट के बीच में, और ये खराब रनिंग बिटवीन द विकेट, लेकिन इतना लेजी थ्रो तो वो बाग में टहलकर सिंगल पूरा किया समीर लांगी, जो कि अपने निजी 2 रनों पर खेल रहे उनका साथ दे हुए रोशन जाधव ने अपना रनों का जो अंबार है वो लगाने में शुरुआत की है. 10 रन आए हैं. रुपेश गायकवाड़ आउट हुए, हालांकि उन्होंने एक शानदार चौका जड़ा. 5 रनों पर वो आउट हुए. 3 गेंदों का उन्होंने सामना किया. लेकिन आज खूबसूरत मौसम है और खूबसूरत मौसम में संकेत ठकुरे इतनी मेहनत कर रहे हैं, फिर भी उनकी मेहनत आज रंग ला रही है. राइट आर्म राउंड विकेट पटक कर करने का प्रयास और इसी के साथ इनसाइड एज लगी. अंपायर के मन में दुविधा नहीं थी, आउट दिया है स्ट्राइकर, वो अंपायर ने आउट दिया है तो आपको ये नजर रखनी है, क्योंकि अंपायर काफी महत्वपूर्ण है और अंपायर ऐसे हैं जिन्होंने रायगढ़ में नहीं, अहमदनगर में नहीं, भिवंडी में, सूरत, गुजरात में जाकर अंपायरिंग की है. स्कोर 2 विकेटों के नुकसान पर 10 रन, जो पूरी तरीके से हमें विशेष सहकारी की भूमिका में आप सभी के दिलों पर जिनका राज चलता है, ऐसे दिल में बैठने वाले आदरणीय मुसद्दीन ठोकन साहब, जिनके माध्यम से पूरे खिलाड़ियों को टी शर्ट्स प्रोवाइड किए गए हैं और हमें बताया गया है कि अगले सीरीज में जो कि अंपायर और कमेंटेटर स्कोरर, इनको भी जर्सी दी जाएगी. आदरणीय हमारे खाड़े साहब, जो कि सुनील जी खाड़े साहब है, और समीर लांगे के हमेशा पोस्ट में उनका हम जिक्र देखते हैं, ऐसे सुनील जी खाड़े साहब, इनकी ओर से पूरे 2 दिन खाने की व्यवस्था. दिलीप जी मांगड़े साहब, इनकी ओर से तृतीय ट्रॉफीज. नितिन जी जाधव, इनके माध्यम से 4थे नंबर की ट्रॉफी. वाव, कमाल की गेंद और ये खराब विकेट कीपिंग और शॉर्ट थर्ड मैन लेग स्लिप के फील्डर को भी बीट किया, चकमा दिया. 22 के स्वरूप में आता हुआ ये शंभू राज्य प्रतिष्ठान चौका. डीजे धन्यवाद. 14 रन स्कोर बोर्ड पर आते हुए इस ओवर के ये तीसरी गेंद फेंकी जा चुकी है. मैदान सजावट के लिए हमें मदद की है आदरणीय संतोष भाऊ मालूसरे, इन्होंने आशीष भाई शेर के, इनके दादा सुधार साहब यांचं स्वागत आहे.
आशीष जी छिड़के इनके माध्यम से कमेंटेटर और अंपायर की पैनल। सचिन जोरकर साहब इनकी ओर से बॉल और स्टंप्स की व्यवस्था। सुभाष जी डेनकर और संदीप जी डेनकर साहब इनकी ओर से पानी की व्यवस्था। 14 रन स्कोर बोर्ड पर। स्ट्राइक रेट पर रुपेश, फुल टॉस ऑन साइड पर मोड़ने का प्रयास, दायरे के अंदर कोई खिलाड़ी नहीं है। मिड ऑफ को क्रॉस किया, गेंद डीप लॉन्ग ऑफ पर जाती हुई, लेकिन 1 रन और दूसरे का मौका और 2 रन पूरे। अच्छी रनिंग बिटवीन दी विकेट हो रही है। और आकाश देखिए ये मैदान बड़ा है, यहाँ पर 2 रन हो रहे हैं और ये अच्छी बात है। दोपहर का सत्र 15-18 गेंदों पर मैं कहूंगा 40-45 रन तो बनाने होंगे। 2 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 18 रनों पर, 16 रनों पर सॉरी। आदरणीय प्रसाद जी खरीवले साहब इनकी ओर से मैन ऑफ द सीरीज की चमचमाती ट्रॉफीज। शुभम मेने साहब इनकी ओर से जनरेटर की व्यवस्था। किरण जी खोपड़े साहब और आदरणीय बुआ उर्फ जनार्दन जी जादव साहब इनकी ओर से सभी बैनर हमें प्रोवाइड किए गए। 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। तैयार राइट आर्म राउंड विकेट निरंजन जाधव। निरंजन मांगले इस बार ऑफ साइड पर थोड़ा सा एग्रीकल्चर शॉट था, आड़े बल्ले से गेंद को खेला था ऑफ साइड पर। शॉट कवर पर बढ़िया फील्डिंग, फील्डर काफी नजदीक लगाए हैं, इसलिए सिंगल ही मिला। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रनों पर। आदरणीय गोपाल जी लांगी साहब इनके माध्यम से मैन ऑफ द मैच की ट्रॉफीज। आदरणीय मनोज जी सुतार इनके माध्यम से बेस्ट बल्लेबाज की ट्रॉफीज। आदरणीय प्रताप जी मांगले साहब इनकी ओर से बेस्ट गेंदबाज की ट्रॉफी हमें दी गई है। समीर लांगी स्ट्राइकर एंड पर, दायरे के बाहर 5 खिलाड़ी हमें नजर आते हुए। इनिंग का ये दूसरा ओवर। फुलालन की गेंद ऑन साइड पर मोड़ दिया था और कैच भी ड्रॉप, मौका भी दिया, चौका भी दिया। समीर लांगी को मिलता हुआ दूसरा रन और 4 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 21 रनों पर। आदरणीय थैंक यू डीजे आदरणीय दिलीप दादा जाधव इनकी ओर से बेस्ट फील्डर की ट्रॉफी, जो कि बहुत ही बढ़िया ट्रॉफी आज सुलागढ़ तहसील में पहली बार ऐसा हुआ है। ज्ञानेश्वर जी यादव इनकी ओर से लीग के टॉप 3 बैट्समैन, टॉप 3 गेंदबाज और टॉप 3 फील्डर्स को ट्रॉफीज दी जाएगी, पारितोषिक दिया जाएगा। इन सभी विशेष सहयोगी का हम विशेष रूप से आभार व्यक्त कर रहे हैं। और स्कोर इस 4 के साथ 21 मैंने पहले ही बता दिया था, क्योंकि इतनी हमें प्रैक्टिस हुई है। और 21,000 का इनाम है इस प्रीमियर लीग में, इतना बड़ा इनाम। 15,000 रुपए का दूसरा इनाम। प्रथम पारितोषिक आदरणीय कैलाशवासी नारायण जी धोंडगे साहब इनके स्मृति प्रीत्यर्थ आदरणीय अमित गोपाल लांगी साहब इनकी ओर से मिला है, उनका भी विशेष आभार। आदरणीय दूसरे नंबर की ट्रॉफीज आदरणीय नारायण जी सुरवे साहब इनकी ओर से। और डेयरी फार्म के मुसद्दीन ठोकन साहब इनकी ओर से फर्स्ट और 100 सभी टी शर्ट्स दिए गए हैं। 2 ओवर का समाप्त खेल होता हुआ 21 रन बने, 10.5 रन प्रति ओवर। मुसद्दीन ठोकर साहब और संजय जी मौर्य साहब इनके माध्यम से सभी टी शर्ट्स प्रोवाइड किए गए हैं उनके स्पॉन्सरशिप में। ये कहीं ना कहीं चकमा दिया, फुल टॉस गेंद, हालांकि नाराज रहेंगे। वो देखिए दांतों तले उन्होंने उंगलियां ही अपनी जो जीभ है वो दबा ली है, क्योंकि उनको पता है फुल टॉस थी। कोई रन नहीं, 21 पर रुका हुआ टोटल। बल्लेबाजी करती हुई टीम तनिष्का सनराइजर्स, और ये बेल्स गिरी, बेल्स का जलना मानो बल्लेबाजों का जलना है। कोई रन नहीं और ये क्लीन बोल्ड। सभी टीम के मालक हम देख रहे हैं। आदरणीय के चैलेंजर्स के ओनर है चंद्रकांत दादा पाटिल। शिवांश विराज भूमि फाइटर्स के ओनर है आदरणीय प्रमोद जी लांगी और आदरणीय महेंद्र जी पाटिल। तनिष्का सनराइजर्स के ओनर है आदरणीय संजय जी जाधव साहब। आंचल वॉरियर्स के ओनर है आदरणीय खंडू ठकोरे जी और सार्थक जी ठकोरे। दोस्ती 11 के ओनर है आदरणीय राकेश जी वारंगे, समीर जी फाटे। आर्य लायंस के ओनर है अजय जी अधिकारी और संकेत जी जाधव। सालवी स्ट्राइकर्स के ओनर है आदरणीय रविंद्र सालवी और अभिषेक सालवी। सभी हमारे सभी टीम के स्पॉन्सर का हम तहे दिल से शुक्रगुजार हैं। 2 गेंदे 0 रन। फुलन की गेंद सामने की तरफ हेलीकॉप्टर उड़ाया था, लॉन्ग ऑन पर फील्डर, अच्छी फील्ड और 1 ही रन। अब 1 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 पर। स्ट्राइक रेट पर समीर लांगी। 3 गेंदों का खेल शेष।
ग्राम पंचायत प्रीमियर लीग नवगढ़ की ये पूरी कमेटी हमें नजर आ रही है। आदरणीय अध्यक्ष सुनील जी खाड़े, आदरणीय उपाध्यक्ष संजय जी मोरे, आदरणीय कार्याध्यक्ष संकेत जी ठकोरे, आदरणीय खजीनदार नामदेव जी लांगी साहब, घूमकर खेलने का प्रयास, नॉट रीचेबल था, व्हाइट का इशारा हुआ था अंपायर द्वारा और व्हाइट के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन संख्या। अतीश जी बोर्ड के सेक्रेटरी सदस्य की भूमिका में रोहित लांगी, रुपेश जाधव, महेंद्र सुरवे, सचिन सागरे, निरंजन मांगड़े, उमेश अधिकारी, अमोल मालूसरे, सुधीर दलवी। ये नो बॉल और ये अब होगा फ्री हिट। स्वप्निल सुतार, प्रतीक सालवी, सुमित वाघमारे, ये सब ग्राम पंचायत नवगढ़ की 2022 की कमेटी है और एक लीडरशिप की जरूरत होती है। नेताजी सुभाष चंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे साथ दो मैं तुम्हें क्रिकेट की प्रतियोगिता दूंगा, ये ऐसा कहने वाले हमारे संकेत जी ठकोरे कार्याध्यक्ष। जो भी लड़की उनसे ब्याह करेगी वो मैं कहूंगा बहुत ही खुशनसीब होगी, क्योंकि अपने मिट्टी के लिए उनका बड़ा योगदान रहा है। फ्री हिट की गेंद, रन संख्या लगी है 24। क्या ये छक्का आएगा सचिन तेंदुलकर के तरह? स्ट्राइकर एंड पर फ्री हिट की गेंद खेलने के लिए समीर लांगी। फ्री हिट है, समीर भी भूल गए थे, समीर भी भूल गए थे, विकेट कीपर भी भूल गए थे, लेकिन आकाश हमें भूलना नहीं है। दोस्ती 11, लेकिन हम दोस्ती नहीं छोड़ेंगे। नहीं, कुछ हुआ ही नहीं, कुछ हुआ ही नहीं, कुछ हुआ ही नहीं। दोस्ती आज भी हमारी बरकरार है। 24 पर रुका हुआ टोटल। फुलर लेन की गेंद ऑफ साइड पर, हवा में गेंद ऑन साइड पर और यहां पर समीर लांगी का कैमियो समाप्त। डीजे धन्यवाद डीजे। प्रीमियर लीग का गाना भी है, बहुत ही अच्छा आयोजन भी है। शंभूराजे प्रतिष्ठान द्वारा कमेंटेटर्स के लिए बहुत ही सुंदर ट्रॉफीज हमें नजर आ रही है। मैं बारामती गया, रोहा गया, खोपोली गया, पनवेल गया, लेकिन संकेत भाई इतनी सुंदर और दिल को छू लेने वाली ये ट्रॉफीज हमने नहीं देखी। ये ट्रॉफीज के ऊपर भी आपको एक बार कैमरा डालना चाहिए। ये नो डाउट कैच या सिक्सर, फ्लैटेड शॉट समीर लांगी जो कर नहीं पाए, इस खिलाड़ी ने किया। खिलाड़ी का नाम सुधीर दलवी और दोनों ही भाई आई थिंक नजर आ रहे हैं। ये बॉडी बहुत ही बढ़िया है, बॉडी के ऊपर टैटू भी है, अभी स्प्लेंडर भी बना ली है, टिकटॉक भी बना रहे, लेकिन शानदार छक्का जड़ा और 6 रन के साथ स्कोर एक सम्मानजनक टोटल 30 पर आता हुआ 31 की जरूरत है। और ये देखिए ग्रुप ग्राम पंचायत नवगढ़ के सभी आदरणीय सदस्य, आदरणीय सौभाग्यवती स्वातिताई कदम सरपंच, माननीय श्री दत्तात्रय जी चव्हाण साहेब उपसरपंच, सौभाग्यवती दिव्याताई सुतार सदस्य, सौभाग्यवती लक्ष्मीताई लांगी सदस्य, सौभाग्यवती रोहिणीताई दळवी सदस्य, सौभाग्यवती नंदिनीताई मांगळे सदस्य, सौभाग्यवती उषाताई पोरे सदस्य, आदरणीय विवेकजी रोकडे साहेब सदस्य, आदरणीय श्री श्रीरंग साळवी साहेब सदस्य, आदरणीय श्री संदेशजी ठकोरे साहेब सदस्य। धावसंख्या 30-31 धावांचे आव्हान, मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण धोंडिवली ग्रामस्थांचे शंभूराजे प्रतिष्ठानाद्वारे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। प्रमुख पाहुणे मसुद्दीन ठोकण साहेब उद्योजक, स्वातिताई कदम सरपंच, प्रेमनाथजी साहेब सामाजिक कार्यकर्ते, दिनेशजी दिवाळकर साहेब युवा उद्योजक, आदरणीय दीपकजी हवाले साहेब सामाजिक कार्यकर्ते, मारुतीजी फाटे माजी सरपंच ग्रामपंचायत नारसूर, रमेश भाऊ सुतार सभापती सुधागड तालुका आणि आदरणीय श्री दगडूजी साळवी साहेब पोलीस पाटील कासारवाडी, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित ग्रामपंचायत प्रीमियर लीग आकाश प्रत्येक बारीक बारीक गोष्टीवर सर्वांनी नजर दिलेली आहे। मैदान सुंदर आहे, ट्रॉफीज नेक्स्ट लेवल, ट्रॉफीज नेक्स्ट लेवल ट्रॉफीज आहेत, नेक्स्ट लेवल। कारण मी ह्या ट्रॉफीज
40+ मास्टर बिग बॅशला मी उरणला गेलेलो होतो. त्यावेळी एक वेगळी संकल्पना पाहिली आणि त्याही वर कडी, सुंदरतेवर कडी. समजा आपण ऐश्वर्या रॉयला सुंदर म्हणू, पण तिच्या समोर जर मधुबाला आली तर ऐश्वर्या रॉयपेक्षा मधुबाला सुंदर वाटेल. त्याचप्रमाणे या ट्रॉफीज आहेत, सुंदर ट्रॉफीज, प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचं लक्ष ठेवलेलं. आणि बॅनर बघा, संकेत ठाकूर यांचा बॅनर बघतोय, ठोकण साहेबांचा बॅनर, खार्डे साहेबांचा बॅनर, कदम साहेबांचा बॅनर, सुतार साहेबांचा बॅनर, त्याचप्रमाणे दिनेशभाई दिवाडकर साहेबांचा बॅनर, आशिषजी शेळके, अजयजी अधिकारी यांचा बॅनर, ग्रुप ग्रामपंचायतचा सर्व बॅनर आपण बघतोय. आणि इकडे आपल्या सर्व कमिटीचा बॅनर बघतोय. आणि या सर्व कमिटीला रोहन साळुंके जांभूळपाडा आणि आपले प्रसाददादा शेडगे कानिवलीचे आमचे जबरदस्त मित्र यांच्याकडून शुभेच्छा आहेत. आकाश, तू पण आपण बघतो आता ठाण्यावरून जाऊन आलास, परंतु घरात आहेस, कसं वाटतंय? नक्कीच सर, ही स्पर्धा GPL म्हटलं तर आमच्या सगळ्या एकत्र GPLच्या माध्यमातून खेळाडू जुळले जातात आणि त्याचं एक मुख्य कारण आहे ते GPL. मी मगाशी सुद्धा वक्तव्य केलं होतं की तुम्हा आम्हाला एकत्र आणले ते या क्रिकेटच्या खेळाने, एकाच धाग्यामध्ये गुंपलं या क्रिकेटने, आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आपण GPL पाहतोय. बरोबर आहे, दरवर्षी आपण नवीन नवीन समालोचक ऐकतो. सकाळी काल आपण बघितला संदीपजी बोराडे सरांना आपण ऐकलं, आज मदन सर आहेत आपल्या समेत, आकाश तू आहेस, मी आहे, असे अनेक चांगल्या पद्धतीने समालोचक आहेत. आणि खऱ्या अर्थानं शिक्षकी पेशामध्ये राहून उमटे सरांनी ज्याप्रमाणे तलवार गाजवली होती, असे आमचे उमटे सर हे सुद्धा इथे आलेले आहेत, पेडली केंद्रातून आमच्या बिलॉंग करतात आणि या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये कायम असतात. आणि मी उमटे सरांना विनंती करतो, व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपला स्वागत सत्कार इथे स्वीकार करायचा आहे. आपण तडवी सर आणि उमटे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. आकाश भाटे यांच्या शुभ हस्ते आपण तडवी सर आणि उमटे सरांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय मोरेश्वरजी लांगे साहेब हे सुद्धा आम्हाला दिसत आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत या व्यासपीठावर होणार आहे. आकाश पाटे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आमचे उमटे सर आणि तडवी सर यांचं स्वागत करतो. उमटे सर आपण पुढे या, म्हणजे कसं युट्यूबला लाईव्ह आहे. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो मीरेचा श्याम झाला. अशा सर्व आमच्या महिला आणि मुली या उद्याच्या भावी प्रतिभाताई पाटील आहेत, भावी आपण बघतोय निर्मला सीतारामन आहेत, भावी इंदिरा गांधी आहेत. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. मिलिंद दादा हे सुद्धा इथे आलेले आहेत, त्याचं सुद्धा स्वागत करूया. आकाश, काय म्हणशील मॅच ऑन? 31 धावांचा टार्गेट, पहिलाच बॉल येतोय डॉट. 31 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे साल्वी स्ट्रायकर्स या टीमला. आपण पाहतो 31 धावा 18 बॉलमध्ये. चेतन सुर्वे यांना विनंती असेल की, छगन सुर्वे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आज व्यासपीठ गजबजेल सर, नो डाऊट, कारण आपण पाहतो ही GPL आहे, वेगवेगळी संकल्पना. संकेत ठाकूरे, नामदेव लांगे यांना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहतो. मित्रांनो, प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आमच्या कार्यकर्त्यांनी केले. यावेळेला पाहतोय आउट ऑफ द ऑफ स्टंप पंच आमच्याकडे अवांतर स्वरूपामध्ये धाव ॲड केली जाईल आणि एकेरी धावेने धाव फलकावरती धावसंख्या पोहोचली जाते, ती मात्र टीम साल्वी स्ट्रायकर्स या टीमची 1. आणि यानंतरचा आपलं टॉस होईल अचल वॉरियर्स विरुद्ध शिवांश विराज भूमी फायटर्स. टॉससाठी मी विनंती करेल दोन्हीला कॅप्टनला या. यावेळेला पाहतोय खूप चांगला फटका गॅप मध्ये खेळले, गोलीच्या वेगाने आउटफील्ड फास्ट रन मिळतील 4, तो बेडा होगा पार. थँक्यू. आणि ज्यांचा आपण बॅनर पाहतोय दिनू दिवाडकर सर, उद्योजक यांचं या नगरीमध्ये स्वागत. दिनू दादा वेलकम, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अगदी आपण दिवाडकर चषक याच मैदानामध्ये पाहिला होता, याच मैदानामध्ये गाजला होता, आणि दिनू दिवाडकर सरांचं स्वागत, युवा उद्योजक. यावेळेला पाहते स्लॉट मध्ये बॉल आहे हवेमध्ये आणि चुकीला माफी नाही, ही ते जेल सुटला जातोय. ज्या वेळेला झेल सुटला जातोय आणि आमच्या व्यासपीठावरती पाहतोय उद्योजक आदरणीय दिनेश भरत दिवाडकर उद्योजक आहेत. वेलकम दादा, वेलकम, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अगदी आपण पाहतोय एक
युवा उद्योजक यांचं सुद्धा दिनेश भरत दिवाडकर ट्रॉफी याच मैदानावरती आपण पाहिली होती. धावफलकाचं 31 धावांचं टार्गेट चेस करत असताना धावसंख्या 7 पाहतोय. 7 रन धावफलकावरती. 2 जोडी मैदानाच्या आतमध्ये निरंजन मांगले आणि स्वप्नील सुतार. आणि बॉलिंग ट्रॅकचा जर का उल्लेख केलं तर समीर लांगी बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी त्यांना आमंत्रण केलंय. बॉल तयार. यावेळेला पाहतोय बॉल हवेमध्ये आहे आणि झेल होणार नाहीये. हा येतोय खूप चांगला फटका. षटकार. व प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला भारतीय नागरिकाने. आणि टॉससाठी कॉल असेल आपण पाहतोय अचल वॉरियर्स आणि शिवांश विराज भूमी फायटर्स आमच्या व्यासपीठावरती पाहतोय. टँचिक व्यक्तिमत्व दिनेश भरत दिवाडकर उद्योजक त्यांचं सुद्धा स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. बॉलर तयार. ऑन द विकेट. यावेळेला चांगला फटका आहे. नो डाऊट. वन बाउन्स गोळीच्या वेगाने जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दमदार चौकार. डीजे. तोय 17 धावा धावफलकावरती. आणि आता शिवाजी पोरे यांकडून पारितोषिक कॅश प्राइज आलंय 100 रुपयाचं निरंजन मांगलेसाठी. क्या बात आहे. आता मात्र 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. आता ओंकार मालुसरी पुमा लवर थोडा विश्लेषण करतायत मैदानाच्या आतमध्ये, चर्चा करतायत. आणि आता चर्चेला उधाण आले कारण या मॅचमध्ये दोन्ही टीमला विजय संपन्न करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच जोरावरती ते 2 संघ उतरले गेलेत बॉलिंग ट्रॅकवरती. बॉल तयार. समीर लांगी. ऑन द विकेट. यावेळेला पाहतोय बॉल हवेमध्ये आहे. ऑन साईडला फटका खेळलेत आणि झेल होऊ शकत नाहीये. बचावत पवित्रा घेतला जातो. या 2 धावेने धावफलकावरची साल्वी स्ट्रायकर्स या टीमची धावसंख्या पोहोचली जाते. 1 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 1 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 पाहायला मिळाली जाते. दिवाडकर चषकाला कोण विसरेल. दिनू दादा, इतकं नेत्रदीपक आयोजन आपण केलं होतं. थँक्यू डीजे. आणि जरूर दिनेश दादांकडून एक सूचना आहे. ती पुन्हा एकदा आपण त्याच जल्लोषामध्ये दिवाडकर चषक करू. आणि का करू नाहीये कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय भरत साहेबांचं प्रेम पूर्ण आमच्या ग्रामपंचायतीवरती होतं आणि आहे अजून सुद्धा. मात्र हा सुद्धा आपण उल्लेख करावा लागेल. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता रनाची आवश्यकता असे 12 रनाची. पहिलं षटक हाताळत असताना 19 धावा खर्च केल्या. ऑफिशियल लास्ट कॉल अचल वॉरियर्स या टीमला कारण शिवांश विराज भूमी फायटरचे कॅप्टन इथे आलेत. 12 बॉल 12 धाव्यांची गरज असेल. आता काय घडतंय काय बिघडतंय कारण पाहिलं तर पहिलं षटक हाताळत असताना 19 धावा खर्च केल्या. 12 बॉल 12 रनाची आवश्यकता. इक्वेशन पाहिलं तर अगदी निरंजन मांगलेने घणाघाती प्रहार चढवले गेले आणि त्याचं एक उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश केलंच गेलंय. निलेश सर, मी विनंती करतोय दिनेश दिवाडकर यांना उद्योजक यांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया होईल. दिनेश दादा या व्यासपीठाच्या समोर. युवा डॅचिंग व्यक्तिमत्व मित्रांनो आपल्या समवेत जोडले गेलेत आणि 12 बॉल 12 रनाची आवश्यकता. अमिर दलवीला आमंत्रण केलंय. दिनेश भरत दिवाडकर यांना आपण पाहतोय आमच्या व्यासपीठाच्या समोर. त्यांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया होते. कोण टॉसचा बॉस होते या टॉसमध्ये. बॉलर तयार. पुन्हा एकदा ऑन द विकेट. शफल झालेत. यावेळेला पाहतोय डॉट बॉल आणि विकेट येईल कारण आपण पाहतोय पुढे शफल झाले होते आणि खूप चांगली बॉलिंग पहिल्याच बॉलवरती. तंबूच्या दिशेकडे वाटचाल करतील डीजे.
थँक्यू. ही धून आपण ऐकतोय GPL ची मित्रांनो. हा गाणं बनवला गेलाय GPLचा आणि खऱ्या अर्थाने आपण मॅच कडे पाहिलं तर 11 बॉल 12 रनाची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आमिर दलवी आणि पहिला गडी बाद केला जातोय आणि चांगली सुरुवात यावेळेला सार्वी स्ट्रायकरच्या विरुद्ध खेळत असताना. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. मोरेश्वर तेलंगे नॅट नंबर 3. सुधीर दलवी आणि झेल सोडलाय. ज्या वेळेला झेल सुटला जातो त्या वेळेला फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावला जातो आणि मी मगाशी सेल्फ कॉन्फिडन्स शब्द वापरला होता. खूप महत्वाचा असतो सेल्फ कॉन्फिडन्स. आणि अगदी पाहतोय झेल सुटला जातोय आणि धावसंख्येचा उल्लेख केला तर धावसंख्या पोहोचली जाते ती मात्र 31 धावांचं टार्गेट चेस करत असतात. धावा हव्यात आता मात्र विजयासाठी 10 रन आता मात्र विजयासाठी हव्यात. जर का बॉलरने इथे करिश्मा केला तर संघ इथे आता जो बॅकफूट वरती आहे तो फ्रंट फूट वरती येऊ शकतो. बॉलर तयार. ओ द विकेट. पुन्हा एकदा यावेळेला पाहतोय गॅप मध्ये खेळले जरूर. बॉल हवेमध्ये इथे झेल सुटल्या जात आहेत. अगदी पाहतोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये होतोय. तिथे झेल टिपण्यामध्ये असफल ठरला जातोय. निर्णय येणं अपेक्षित असेल मित्रांनो. डगआउट मधून गोंगाट करू नका. टोटल धावसंख्या पाहतोय पुढे सरकत असताना 2 आपण पाहतोय इथे आता मात्र धावसंख्येमध्ये बदल घडला जातोय. ती मात्र 13 धावा धाव फलकावरती किती 23 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. 8 रनाची आवश्यकता आहे विजयासाठी. अजून डॉट बॉल जातोय. जसे जसे डॉट बॉल येतील तसे मात्र आता मात्र हिते एक गोलंदाजांचा बोलबाला राहील. चांगलं कमबॅक केलं आमिर दलवीने. पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या समीर लांगी याने आणि त्यानंतर दुसरा विकल्प टीमने निवडला गेला आणि त्या विकल्पाने खूप चांगलं कमबॅक केलंय. ओ द विकेट. बॉलर तयार. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. रुपेश गायकवाड चेंडूच्या खाली आणि यावेळेला पाहतो रुपेश गायकवाड चुकी करत नाहीये. मोरेश्वर तेलंगे यांची खेळी समाप्त. थँक्यू. संजय जाधव त्यांचे ओनर आहेत तनिष्का सनरायझरचे. 7 बॉल आणि 8 रनाची आवश्यकता आहे. जर का हा तनिष्का सनरायझर्स टीमने विजय संपन्न केला तर संजय जाधव जे ओनर आहेत त्यांच्याकडून रोख कॅश 2000 रुपयाचं रोख नगद दिली जाईल. क्या बात आहे. आता मात्र इक्वेशन जर का पाहिलं बॉल बाकी आहेत 7 आणि रन हवे जिंकासाठी 8 रन. काय घडते काय बिघडतंय प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असेल कोण जिंकेल. ओ द विकेट. बॉलर तयार. बॉल येतोय डॉट. अगदी पाहतोय खूप चांगला कमबॅक केला. आता मात्र इक्वेशन जर का पाहिलं तर 6 बॉलचं खेळ बाकी आहे आणि 8 रनाची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 8 रनाची आवश्यकता. आमच्या समालोचन व्यासपीठावरती पाहतोय आदरणीय दिनेश भरत दिवाडकर उद्योजक आहेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं आज मात्र व्यासपीठ गजबजला जाईल कारण या स्पर्धेचा सांगता आहे. 6 बॉल 8 रनाची आवश्यकता आहे आणि जर का अजून 1000 रुपये वाढले तर ओनर संजय जाधव तनिष्का सनरायझरचे 3000 रुपयाचं पारितोषिक कॅश नगद दिली जाईल टीमला जर का हा मॅच जिंकली तर. साल्वे स्ट्रायकर्स आपण पाहतोय कशा पद्धतीने खेळ केले. दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाचा सामना आहे हा. मात्र संजय जाधव यांना आपण पाहतोय स्वतः ओनर आहेत तर त्यांच्या अपोजिट ओनर जर का पाहिलं तर रवी साल्वे आणि अभिषेक साल्वे यांचं सुद्धा लक्ष या मॅचकडे असेल. खूप खूप शुभेच्छा असतील या दोन्ही टीमला. कोण विसरेल भरत दिवाडकर चषक या मैदानामधला काय आयोजन होतं नियोजन होतं आणि नेहमीच आम्ही उल्लेख करेल वेगवेगळ्या विभागामधून मुरबाड विभागामधून एक संघ दाखल झाला होता. मुंबई विभाग ठाणे विभाग आणि पहिली संधी जर का पाहिली तर आमच्या सुधागड वाशियांना कोणी दिली असेल तर भरत दिवाडकर साहेबांनी दिली होती. नाजिम मुल्ली चषक तो ठाण्यामध्ये जवळ आवर्जून उल्लेख करेल मी त्या क्षणाचं.
अनेक जणांनी तिथे संधी उपलब्ध करून दिली. शेखर दलवे असतील, शंकर सुखदरे असतील, अनेक त्या खेळाडूंना संधी ठाण्यामध्ये खेळण्यासाठी दिली होती. मात्र बॅक टू क्रिकेट येणारे 6 बॉल आणि आता विजयासाठी टार्गेट आहे 8 रन. 6 बॉल 8. रुपेश जाधव विकल्पन तिसऱ्या नंबरवरता निवडला गेला. स्ट्रायकर एंड फलंदाज आपण पाहतोय प्रीतम रांगोले. हा आहे खेळाडू. यावेळेला पात्र ऑन साईडला फटका खेळलेत. बॉल हवेमध्ये आणि इथे आपण पाहतोय झेल सुटला जातोय आणि 5 बॉल 4 रनाची आवश्यकता. झेल सुटला जातो. फलंदाजांचा आत्मविश्वास दुणावला जातो आणि फलंदाज आपण पाहतो बॅटिंग करत असताना इथे प्रीतम रांगोले यांच्या बॅटमधून येणारा हा दमदार चौकार आणि धावसंख्या पुढे सरकली जाते. ती मात्र 17. 5 बॉल आणि 4 रनाची आवश्यकता आहे. काही घडू शकतं संजय जाधव. अगदी पाहते ओनर त्यांच्या आहेत मॅचमध्ये 3000चं कॅश प्राइज लगावला गेलाय त्यांच्या माध्यमातून. मात्र ही ते आपण पाहतोय चहामध्ये लागते खारी, तसं मात्र आता दोन्हीला टीमकडून खेळ होतोय लय भारी. आणि सध्या पाहिली तर 5 बॉल येणं शिल्लक, 4 रनाची आवश्यकता. आउट ऑफ द ऑफ स्टंप बॉल फेकला जातोय. अगदी पाहतोय लाईन लेंथवरती नियंत्रण राखला जात नाहीये. आता मात्र 5 बॉल आणि आता 3 रनाची गरज असेल विजयासाठी साल्वी स्ट्रायकर्सच्या टीमला. आणि अगदी पाहतो या मॅचमध्ये जर का बॅकफुटवरती आणण्याचा तुमचा 12वा खेळाडू आहे, त्यामुळे इथून आहे का 12वा ओ द विकेट 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण घरी बसून मॅच पाहू शकता. अगदी पाहतोय शंभूराजे प्रतिष्ठान आपण टाईप करा यूट्यूबला आणि थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता. मात्र तब्बल धावसंख्या इथे मात्र लागली जाते 28. यावेळेला लागोपाठ येणारा हा दुसरा वाईट येतोय. गोलंदाजांवरती प्रेशर आहे. गोलंदाजांवरती प्रेशराईज गोलंदाजी करताना आपण पाहायला मिळते. तो पण एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना 29. आता मात्र इक्वेशन बदलले गेलेत. 5 बॉल आणि आता रनाची आवश्यकता असेल 2 धावेंची. आता मात्र गोलंदाजांचा बोलबाला जर का राखायचा असेल तर विकेट आणि डॉट बॉल टाकणं अपेक्षित असेल गोलंदाजाला. ओ द विकेट बॉल तयार. यावेळेला पाहतोय किती संयमी केली. टेक्निकल शॉट यावेळेला पाहायला मिळाला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरचे चेंडू क्षेत्ररक्षकाच्या खाली येत आहेत. 4 बॉल आणि आता रनाची आवश्यकता असेल 1 रनाची. मी मगाशी उल्लेख केलं होतं जर का झेल टिपला असतं तर या मॅचमध्ये इथे मात्र बॅकफुटवरती नेण्यामध्ये यशस्वी ठरले असते गोलंदाज. मात्र त्या क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाहीये आणि त्यामुळंच की काय तनिष्का सनरायझर संघ हा बॅकफुटवरती पाहायला मिळतंय. व्यासपीठावरती पाहतोय बालिका आहेत, महिला आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. या वेळेला खराब बॉल आणि विजय संपन्न केला जातोय. इथे मात्र टीम कॉंग्रॅच्युलेशन साल्वी स्ट्रायकर्स. थँक्यू डीजे. मी विनंती करतोय या स्पर्धेमध्ये वेळात वेळ काढून आपण पाहतोय श्री दिनेश भरत दिवाडकर उद्योजक यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा हिरो नो डाऊट निरंजन मांगले यांना आपण सन्मानित करायचं आहे. या दिनेश दादा.